नेपाळमध्ये तिबेट सीमेजवळ अचानक आलेल्या पुरामुळे हाहाकार माजलेला आहे. गावं वाहून गेलेत, ब्रिज कोसळलेत, जलविद्युत प्रकल्प उद्ध्वस्त झालेत आणि शेकडो लोक बेपत्ता आहेत. यात अनेक भारतीयही असल्याचं सांगण्यात येत आहे. पण सर्वात मोठा प्रश्न आहे, ना पाऊस ना पाणी. मग या तिबेटमधून या पुराचं आलेलं रहस्य तरी काय आहे? अचानक असा पूर आलाच कसा? कसं घडलंय हे? तर हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेतोय. दरम्यान तुम्ही चॅनलवर नवीन आलाय तर लगेच सबस्क्राईब करा प्राईम टाइम महाराष्ट्राला, कारण असे महत्त्वपूर्ण अपडेट्स आम्ही नेहमी तुमच्यासाठी घेऊन येत असतो. माझं नाव ओंकार साळवी आणि या विषयाला आपण सुरुवातीपासून सुरू करूया. तर बुधवारी म्हणजे 26 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी नेपाळच्या रसुवा जिल्ह्यात ही घटना घडली. तिबेटमधून भोटेकोशी नदीला अचानक प्रचंड पूर आला. स्थानिक वेळेनुसार सकाळी सुमारे 8:37 तिबेट भागात भूकंपासारखा धक्का जाणवला. त्यानंतर अवघ्या 3 मिनिटात महापूर आला. नेपाळचे परराष्ट्र मंत्री शिशिर खानाल यांनी दिलेल्या माहितीनुसार हा धक्का आणि लगेचच आलेला पूर यांचा काहीतरी संबंध आहे. सुरुवातीला 4.4 रिश्टर स्केलचा भूकंप झाल्याचं सांगितलं गेलं. नंतर अमेरिकी भूवैज्ञानिक सर्वेक्षणाने याला ग्लेशियर कोसळल्यामुळे निर्माण झालेला सिस्मिक सिग्नल असल्याचं स्पष्ट केलं. नेपाळच्या जलविज्ञान आणि हवामानशास्त्र विभागाने सांगितलंय की रसुवा भागात गेल्या 24 तासात 7 मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊस पडलेला नव्हता. म्हणजे स्थानिक पावसामुळे हा पूर आलेला नाहीये. पुराचा प्रवाह तिबेटच्या दिशेने आला असल्याचं सांगण्यात आलं. आता या पुरामागचं कारण काय सांगितलं जात आहे? तर तिबेट सीमेजवळील लेंदे नदीवरच्या भागात हिम नदीचा मोठा तुकडा कोसळला, ज्याला ग्लेशियर कोसळणं असं देखील म्हटलं गेलं. सुमारे 5200 मीटर उंचीवरून बर्फ आणि खडक खाली कोसळल्याने लेंदे नदीत प्रचंड पाणी, गाळ आणि दगड यांचा लोंढा तयार झाला. काही अहवालांनुसार अशी देखील माहिती मिळते की हिम कोसळल्यामुळे नदीचा प्रवाह अडवला गेला आणि कृत्रिम तलाव तयार झाला. मग हा बांध फुटल्याने अचानक महापूर आला. उपग्रह प्रतिमांनुसार रसुवा गडी सीमाशुल्क कार्यालयाच्या सुमारे 20 किलोमीटर ईशान्येला रॉक अँड आईस लँडस्लाइड झालं आणि त्यामुळे लेंदे नदीत हा फ्लड आला. हा पूर भोटेकोशी नदीतून खाली आला. भोटेकोशी ही जी नदी आहे ती तिबेटमधून वाहत येते आणि नेपाळमध्ये त्रिशोळी नदीला मिळते. पुढे ही नदी भारतात गंडक नदी म्हणून देखील प्रवेश करते. रसुवा जिल्ह्यातील काही भागांना आता याचा सर्वाधिक फटका बसला असल्याचं सांगितलं जात आहे. चीन नेपाळ सीमेवरील रसुवा गडी सीमाशुल्क कार्यालय पूर्णपणे वाहून गेलंय, ज्यात अनेक गावं उद्ध्वस्त देखील झालेत. नेपाळ पोलिसांनुसार आतापर्यंत 95 ते 157 मृतदेह सापडलेले आहेत. बेपत्ता लोकांची संख्या ही 400 ते 750 हून अधिक आहे आणि यात 133 हून अधिक भारतीय नागरिक आणि 37 अनिवासी भारतीय आहेत आणि कित्येक परदेशी देखील बेपत्ता झालेले आहेत. या नेपाळमध्ये घडलेल्या घटनेमुळे आता भारतातही या सगळ्याची सतर्कता आहे. त्रिशोली नदी पुढे भारतात येऊन गंडक नदी बनते. त्यामुळे बिहारच्या पश्चिम चंपारण, पूर्व चंपारण, गोपालगंज, सारण, मुझफ्फरपूर, वैशाली, सीतामढी आणि शिवहर या 8 जिल्ह्यांमध्ये अलर्ट आहे. गंडक नदीत 3 मीटर पर्यंतची पुराची लाट येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. याशिवाय उत्तर प्रदेशातही सतर्कता असल्याचं म्हटलं जात आहे. भारताने या संपूर्ण कठीण परिस्थितीमध्ये नेपाळला ही मदत पाठवली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नेपाळचे पंतप्रधान बालेंद्र शाह यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधलेला आहे. दिल्ली जवळील हिंडन हवाई तळावरून भारतीय हवाई दलाचे C-130J विमान 10 टन मदत सामग्री आणि अत्यावश्यक औषध घेऊन काठमांडूकडे रवाना झालेला आहे. या संपूर्ण प्रकरणामध्ये आता पुढे काय होतंय, ते नागरिक जे बेपत्ता झालेत ते सापडणार का, हे पाहण्यासारखं असेल. तुम्हाला या सगळ्यावर काय वाटतं? तुमचं मत देखील आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि असेच अपडेट्स आणि घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा प्राईम टाइम महाराष्ट्राला.